नमस्कार. आज त्याला मस्त अशी मी काशी भोपळ्याची भाजी बनवणार आहे. चालली माझी तयारी आता. हे भोपळा म्हणजे आणले मी पाण्यात भिजत घातला होता आणि भिजत घालून मस्त असा धुवून बी घेतलाय. पण परत आता चिरायच्या टायमाला पण धुवून घेणार आहे. तर मस्त असा लय पिकलेला भोपळा असला तरी त्याची पण बनवतात. पण हे अगदी कावळा लुसलुसीत आहे नुसता. त्याची आता फोडी करून घेते आधी. ह्यो भोपळा जर पिकला ना तर असा उकडून अशा खापी करून त्या खापी केल्यात अशा खापी करून शिजवून त्याचा जर गुळाबरं जर त्या खाल्या तर लय भारी लागतात खायला. आमची आजी पहिली आम्हाला बारीकपणी उकडून गुळाबरं खायला द्यायची किंवा त्याच्या गाऱ्या बनवायची. आता आमचा वाडा पण इथं आंब्याच्या बागात आलाय. सालाबाद प्रमाणे ह्या ठिकाणी आम्ही वर्षातून एकदा भेट देतो. तर एकदा वर्षातून कितीतरी बाऱ्या भेटले अजून याला अ, डबल आणि ट्रिबल यायला लागतो सारखं यावं. तर कधी हिवाळ्यात कधी उन्हाळ्यात किंवा कधी पाऊस पडता पडता मे महिन्याच्या सुमारास इथं बसायच लागतं. तर आता ह्या वेळेस आता आलोय मार्च महिन्यामध्ये. मार्च एप्रिल मध्ये तर लय ऊन असतं आणि शेतकऱ्याची बसायसाठी पण मागणी असते, त्यामुळे इथे येऊन बसावं लागतं. सागर गडी झोपला होता काय? हा झोपला होता. हा झोपला होता ते काय आता. तिकडून गडी कोल्यागत होकी मारतोय. हा मस्त आता चिरून घेतला. आता कढईत ठेवून जरा शेंगदाणा थोडस भाजून घेणार आहे. लय करपून नाही दिलं. आता एक कांदा आणि एक टमाटा घेतले चिरून घेणार आहे. टमाटे मी आधी धुवून घेतले आणि आता परत काय धुणार नाही. त्याच्या बिया सकाट मस्त असं आंबूस आंबूस लागतं मग खायला. बारीक कांदा टमाटा चिरून घेतलं. किंवा वला खोबरा जरी खिसून घातला तरी पण जमतय, नाही तर वाटून घातला तरी पण जमतय. पण मी शेंगदाणा घालणार आहे बारीक. असं लय बी बारीक नाही करणार, लय पण मोठं नाही ठेवणार, असं मध्यम बारीक करणार आहे. एवढा लसूण घेतलाय ते जरा टिचून घेणार आहे. तेल गरम झालं की लगेच जिरे आणि मोहरी टाकून घेते. जिरे मोहरी तडतडले की जरा कढीपत्ता टाकते. कढीपत्ता तडतडला की थोडासा हिंग टाकते. आता कांदा टाकून घेणार आहे. लसूण टाकून घेते आता टिचून घेतलेला. टमाटर टाकते त्यात. टमाटर टाकून थोडस परतून घेतलं
आता भोपळा टाकून घेते त्याच्यात. आता त्याच्यात मसाला टाकून घेणार आहे. जराशी हळद घेतली अर्धा चमचा, चवीप्रमाणे मीठ घेतलं. हळद आणि मीठ टाकून थोडस 1 मिनिट भर मी चांगलं परतून घेणार आहे. आता मसाला टाकून घेते. हे घरचा लाल मसाला आहे आपला घरगुती, आणि लाल तिखट मिरची पावडर आहे. ह्या भोपळ्याला इकडं तर काशी भोपळा म्हणून समजतच नाही, याला डांगर म्हणतात. मला म्हणजे ते मी पाण्याला गेली तर मला ते दादा काय म्हणलं की बाई तुला भाजीला डांगर न्यायचंय का, पण ते माहिती आम्हाला म्हणजे त्याला डांगर म्हणतात म्हणून. नुसती मिरची लसूण वाटून घातला, न मसाला घालता जरी बनवला तरी मस्त लागतो खायला. पण आम्हाला म्हणजे तिखटच लागतो जरा, अगदी झणझणीत. आता शेंगदाण्याचा कूट घालून घेते. मिक्स करून त्याच्यावर आता झाकण ठेवून घेणार आहे. दोन मिनिटं चांगलं शिजून देणार आहे. मेन अगदी टायमिंगलाच आली. बाणाची इकडे मस्त बाकी आजी अशी भोपळ्याची भाजी झाली. त्याला कोकणामध्ये इकडं डांगर म्हणते ते, तो वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाचे घेतले जातात. तर आमच्या गावाकडं त्याला काशी भोपळा म्हणते. आता जरा कोथमीर टाकून मी खाली उतरून घेणार आहे. त्याला शिजाय पण नाही लय वेळ लागत. हा, खाली उतरून घ्यायचे आता. मग आता बाकीची आता दुसरी आहेत की काम अजून. भाकरी त्या पाणी उकरी करडा आता पाजायची आहे काम बरी. बाणाच्या मस्त बाकी चाललीत आहे बाजरीच्या भाकरी. आम्ही तिकडे मेंढरातलं काम करत होतो. भाकर द्यायची, पोकरी करडं पाजायची, दूध पाणी काढायचं, हे आमचं चाललं होतं. तोपर्यंत बाणाने इकडं मस्त बाकी बाजरीच्या भाकरी बनवल्या चुलीवरच्या. सागरकडे आज बुक केला होता का लवकरच जेवाय बसला? काय झालं की बसतो जेवायचे आपलं ते घेतो उरकून परत म्हणलं तरी पण तिला बी बसायला उभा. डबल ना हा काय लवकरच गडी जेवाय बसलाय. चांगलं लागतंय असं ना. आता भाकरी करून घेतल्या आणि दूध गाळून घेते आता. दुधात पाणी थोडं का व्हायना घालायला लागतं, नाहीतर मग दूध फुटतं बिगर पाण्याचं तापावल्यावर. माती हे भांड मातीचं म्हणजे एक काचचं भांड मातीचं भांड त्याला लय जपायला लागतं.
चुली मांडताना असं हळूच मांडायला लागतंय. सागर काय म्हणला जोरात नाही मांडायचं, जोरात नाही मांडायचं बाबा, हळूच मांडायचं चला बसता पाहिजे जेवायला. ना. दूध होता का वरता आपण तापण हा तापण ते दूध लगेच काय. दूध पण आता तापलं. Yes. आता जेवस तर दूध थंड होईल आणि मग दूध पण घ्यायचं. हा समजा जेवलं पोट भरून दुधाचा झुटका मारला ना हा तरी जमतंय व्हायचा, असा पाण्याचा शितोडा द्यायचा नाही तर वर येईल ते. बसतोय जेवायला या. भाजी बाय भाजीच बनवली. भाजी बाय भाजीच बनवली, एकच नंबर भाजी. भाजी पण ताजी बनवली, मस्त बनवली, अगदी एकच नंबर. आजची भोपळ्याची भाजी आहे, काशी भोपळा काय डांगर मध्ये काशी नाही तुम्ही काय म्हणता ते म्हणले ना काशी भोपळा. तुम्हाला काय नाव येईल ना ते घ्यायचं. जर आंब्याची कैरी असलं पण माणूस बरं जेवतोय. हा मग कैरी आता उन्हाळा दिवस आल्यामुळं कैरी खाल्याशिवाय जेवण बी जायना माणसाला. जेवणाला गती मिळते. हा गती जेवणाला गती मिळते जरा.